कामचुकार गाढव. एका गावात एक मिठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. तो फार आळशी होता. व्यापारी गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लादून गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जायचा. जाताना एक ओढा लागायचा. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मिठाचे पोते पाण्यात भिजले. त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्या दिवशी गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकर व्यापाराच्या लक्षात आले की हा मुद्दाम करतोय. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र यावेळी पाठीवर मिठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे व्हावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा पण केला नाही. तात्पर्य: पळवाट शोधणे केव्हाही वाईट.